खंडेराया झाली माझी दैना दैना. अय खंडू, अहो आप्पा सकाळ झालं कुठं काय पाय तुम्ही? अरे गेलतो गावात जरा बाजारात हे बघायचं होतं. एक तर 2 दिवस सुट्टी मिळाली आलू गावाकडे. आता तुमच्या घरात ताळमेळ नाही, तुम्ही गेला कुठं तर बाहेर आणि वर्ण मानायचं पोरग येत नाही, याला सांग त्याला सांग. अरे खंडू तसं नव्हे र, आता कामाचा वय ताण पडतोय र, म्हणून जरा तुझ्या आठवण आली तर ह्याला त्याला सांगतोय. बाकी काय तवा. बर चहा पाणी घेतलाय ना? हा गेलतो तळावरती, तिथंच घेतला चहा पाणी. आप्पा सकाळी वाघर मारताना कोणतर आलते ते रुपात आहे म्हणून, काहीतरी काम होतं भेटायला लावलेलं, भेटला का तुम्ही? रुपा? हा हा हा, अरे ते आत्ताच भेटली मला रुपा. पण कोण आहे ती? अरे ह्या गावातलीच आहे, लय बिचारी गरीब आहे. नवरा दारू पितोया, दारूनं पाग वाया गेलाय. अरे काय सांगू तुला, त्या सर्जनानं त्या पुरीला जर एवढा त्रास दिलाय की नाही काय तुला सांगू. अरे ह्याच्यातनं सुटली की त्याच्यात अडकत्या, त्याच्यातनं सुटली की त्याच्यात अडकत्या. अरे नको नको जीवन केलंय त्या सर्जरावनं. पण नक्की हा येऊ कोण सर्जेराव? अरे तिच्याच गावातला टाकी आहे ह्यो. अरे नाहक त्रास देतोया गावातल्या गरीब माणसासनी. काय करायचं सांग मला. यात काय गावकरी काय काय भाग घेत नाही ती? अरे कशाला भाग घेते ती या, आणि पैशा पुढे काय चालतंय मला सांग. तुम्हाला पण सारखं तीच पडलेलं असतं या. अरे बिचारी गरीब आहे, अरे आपल्या पुरीसारखी आहे, म्हणून जरा थोडंसं मन कुठेतरी हलतंय रे, दुसरं काय आहे तवा. आणि मला आत्ता ती भेटली की मला सांगितलं की, म्हणली मामा अहो माझ्या नवऱ्यानं दारू सोडली आणि तो आता चांगला वागायला लागला. मनाला एवढं बरं वाटलं, बस म्हणलं काहीतरी पुण्य मिळवलं आपण. त्या बाळवा माझ्या कृपेने झालं ना चांगलं. अहो एक नंबर होणार तिचं. पण तुम्ही तुमची तब्येत जरा जपा जरा आप्पा. आहे जरा, चल जाऊ दे चला मंदिरावरती चल. बोलून. लय कटा आलता मला, पण बरं झालं 2 दिवस आला ती. जरा आराम बिराम कर, आता इकडे तिकडे करत बसू नको. आहे 2 दिवस आहे मी आता. बाकी आहे ना बरं? हाय हाय बघ, बरं आहे, चांगलं आहे. हॅलो, हा आबासाहेब कुठं आहे तुम्ही? हा मी महादेव बोलतो या. बर बर बर, ऐका की, अहो काय त्याच्या आयला सगळं वातावरण हल्लंय राव इकडं. अहो ते हाऱ्याची बायको नाही का रुपी, राव तिला पाक पिडवून काढले आपल्या धाकल्या मालकांनी. काय आता तुम्ही इथे येऊनच बघा काय झालंय काय नाही ते. तुम्ही आपलं जाऊन बसलाय तिकडं. नाही नाही या इकडं. आयला 8 दिवस झाले मी गावाला गेलोय कामानिमित्त, तर गावात नुसत्या बोंबच्या 12 खड्या उठवल्या त्या सर्जानं. सर्जा कुठं हाय काय हाय ते बघतो, सोडत नाही त्या हरामखोराला. काय मला पण काय सुचना झालंय. आबासाहेब काय आल्या का कुठं बोंबला फिरतोयस तू? हा मी कुठं आहे? मी गावातच आहे. गावातच आहे. फोनवर फोन मला यायला लागल्या तर आबासाहेब सर्जानं असं असं गावात केलं म्हणून त्यांना वाजला का 8 दिवस झालं. मी लगा गावात गेलो तर गावात बोंबच्या 12 खड्या उठवल्या त्यास. तुझ्या मनात तरी काय आहे ती तरी सांग एकदा मला. हा होय आबा झालं तरी नेमकं काय? असा जाळ काढालाय माझ्यावर. अजिबात तोंडाने शब्द काढू नका सर्जा. गावातल्यासनी गोरगरिबांना जरा सुखानं जगून दे. ऐक जरा वाईज, मी नाव कमिवलंय तुझं, तू नाव घालवू नकस. तू सुद्धा नाव कमिव. अहो आबा नेमकं मी केलंय तरी काय? तुम्ही मला एवढं बोलायला लागलाय. अरे त्या हऱ्याच्या बायकोला बिनकामाचा त्रास गोरगरिबांना का देतोय? हा आणि मला विचारतोय आबा मी एवढं केलं तरी काय? अहो आबा त्या हऱ्यानं काय पराक्रम केला तुम्हाला माहित आहे का? काय त्यानं आपलं 7-8 लाख रुपये घेऊन पळून गेलता. 7-8 लाख रुपये? हे काय मला काय माहित नाही. हा बा, तुम्ही मला कसं काय म्हणताय की गावात बोंबच्या 12 खड्या उठवल्या त्या म्हणून? अरे सर्जा, हे सगळं घडलं रामायण, हे तुम्हाला का सांगितलं नाही? बोल की बोल. आता का तुझी काय दात खेळी बसली का? सर्जा, झालेल्या गोष्टीची सर्व मी माहिती घेतो, आणि जर त्यानं जर पैसे जर चोरलं जर असलं तर त्याला सोडणार नाही. आणि जर तू जर लबाड जर बोलत असेल तर तुला पण सोडणार नाही. याद राख, समजलं का? होयला
की आबा एवढं लवकर कसं काय आलं आणि आबाला सगळं तुम्ही काय सांगितलं एवढं सगळं काय? जर आबाला कळालं की सगळा पराक्रम मी खोटा रचलाय आबा मला काय सोडणार नाही गावात. अगं रुपे एकटीच आल्या साहेब. अरे तू म्हणल्याला आलेलं नाही. अरे अहो येतो म्हणलेलं खरं, गावात काहीतरी काम निघले म्हणून गेले ती बघा. येतील आता मागणं. रुपये इकडे जरा इकडे. ह्यो कशाला आलाय आणि बाबा पाणी काय भांडण बिंड काढतोय का काय? काय काम काढले आता? माझं पैशाचं काय? पैसे कोण देणार आहे माझं? कुठलं पैसे तुमचं? अहो जो पैसा तुमचा आम्ही घेतलाच नाही तो देऊ कुठला? ही जी रानात काम चाललंय ती माझ्याच पैशाने चाललंय वाटतं आणि म्हणते जी पैसे घेतले नाही ती म्हणून. हा अरे ही जी रान करायला लागले ना ती माझ्या पैशावर करायला, माझ्या. त्यासाठी मी माझं सोनं घाण ठेवलंय. कुठलं म्हणतोयस माझं पैसा? जी पैसा तुझा आम्ही घेतलाच नाही त्याच्यावर काय अधिकार दाखवतोस आम्हाला? हे रुपये तुम्हाला पैसे द्यायचं नाही ती म्हणून ही सगळी नाटकं करताय तुम्ही. हा ही सगळं जी रान चाललंय ना तुमचं माझ्याच जीवावर चाललंय, माझ्या ह्या सर्जूरावच्या जीवावर. अरे ही काय तुझ्या जीवावर करत नाही, माझ्या जीवावर करते माझ्या. समजलं ना तुला? तुझा काही संबंध नाही इथे येऊन मला बोलायचा 100 डाव. एकदा सांगितलं ना तुला पैसे घेतलेले नाहीत म्हणून, कशाला 100 डाव मागतोस पैसे? तो तुझ्या मनाचा गैरसमज आहे, तुझ्या जीवावर करते म्हणून. ही सगळं माझ्या जीवावर करत्या, समजलं का? आणि तुझा काही संबंध येत नाही मला 100 डाव उठून पैसे मागायचा. इथनं निघायचं आणि परत जर पैशाचं नाव काढलंस ना तर तुला गावात तोंड दाखवाय ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. अगं माझं पैसे मी घेणारच आणि काढणारच तुझ्याकडं. आणि कसा मी काढणार? लय शानी होऊ नको, तुम्हा दोघांनी चांगलं बघून घेणार आहे मी. चल तुला काय करायचं ते कर. तोंड वाजवा येत नाही. नमस्कार पाहुणं. नमस्कार नमस्कार. तुम्ही या गावामध्ये नवीनच दिसतायचा. हो नवीनच आहे हो. मेंढरं घेऊन आलो ह्या गावात. बर तिथं बसवले ते एक जणाच्या शेतात. बर 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 म्हणजे तुम्ही बाळमामाची मेंढरे घेऊन आला म्हणायचं. बरोबर. मग ते आत्ता बसायला कुठं आहे ती? अहो ती ह्या गावात ती रुपा म्हणून एक मुलगी आहे तिच्या शेतात बसवली त्या. रुपा? हा 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 बरोबर आहे, आता आलं माझ्या ध्यानात बघा. त्यांच्यात बसवली ती हो. बसले तुम्ही? अहो पोरगी लय गोड आहे. हा पण आता काय सांगायचं तुम्हाला. हा. अहो त्या पुरीच्या माग एका माग एक संकट यायला लागले ती. आणि ती कशी काय बरं? अहो गावात सर्जेराव म्हणून कोणतरी आहे. अहो तो लय त्रास देतोय त्या पुरीला. अहो एवढा त्रास द्यायचा असतो वय. तो माझाच लोक आहे ना. तुमचा लोक आहे वय. हो. अहो काय त्याला काय शिकवलंय का काय नाही सांगा बरं. आणि तुम्ही होता कुठे एवढे दिवस? हा अहो तो त्या पुरीच्या नवऱ्याला खोटा चोरीचा आळ घेऊन डांबून ठेवलं त्यानं. अहो त्या रुपीकडे नाहीत असल्या नजरेनं बघतोया. अहो ती बिचारी चांगली आहे. अहो गावात आम्हाला कुणी उभं केलं नाही पण ती पुरगी आम्हाला म्हणली बसवा आमच्या रानात मेंढर. बर बर आणखी त्यानं तिला काय त्रास दिला? अहो लय त्रास दिला. आता काय सांगायचं तुम्हाला सांगतो. अहो मी त्यांच्या मळ्यातल्या विहिरीव पाणी भरायला गेलो होतो. हा. अहो त्या सर्जेरावनं मला धक्काबुक्की केली. माझ्या कळशा सगळ्या टाकून दिल्या. अंगावर येऊन ढकलून दिलं मला. अहो बाळमामा काय सांगतो माहिती आहे का तुम्हाला की येणा जाणाऱ्याला बाबांनो तांब्याभर पाणी द्या, विठ्ठलाचं नामस्मरण करा. आणि त्यानं तुम्हाला हिरीतलं पाणी नेऊन दिलं नाही, तुमच्या हांडा त्यानं टाकून दिला. अहो तसंच केलं तर काय. अहो अंगावर आलं माझ्या. काय करायचं सांगा. अहो ढकलून दिलं मला. ही कुठली पद्धत आहे वेताव? तुमच्या अंगावर आला, तुम्हाला त्यानं ढकलून दिलं. काय करायचं सांगा. बर बर जातो जाता आणि बघतो त्याला मी, सोडत नाही. अहो जरा गरीबावा अन्याय करायचं बंद कर म्हणाव. चांगलं नाही. अरे करमाल तर भे. हा अरे बाळमामाच्या नादी लागला तर कल्याण होईल. जरा 4 गोष्टी शिकवा. आमचं काय हो, आम्ही आज ह्या 4 दिवस ह्या गावात, उद्या त्या 4 दिवस. सांगा बरं आम्ही काय असंच फिरणारी माणसं आहे? अरे बाबा आजोबा पंजोबा सांगून गेलं, जो बाळमामाची भक्ती करल, बाळमामाचं नाव घेईल
त्याला काय बी कमी पडणार नाही बघ. अहो मामा तुम्ही म्हणता ते अगदी रास्त आहे बघा, मला पटतं या, पण त्या सर्जरावला कळलं पाहिजे ना. तेच माझ्या आता डोक्यात बसलंय. सर्जेरावनं तुम्हाला धक्काबुक्की केली, पाण्याचा हांडा ढकलून दिला, आता जातोच त्याच्याकडं आणि त्याला समाचारच तू सोडत नाही. येऊ का पाहुणं? बघा तर तुमचे हे ना. बर बर ठीक ठीक. ए पुरी थांब थांब. बोला की काय काम काढलं? तुझं नाव रुपाच नव का? होय मीच की रुपा. काय काम काढलं? हो कृपा, तुझ्याकडे जरा मला सर्जेराव बद्दल जरा माहिती पाहिजे होती, म्हणून मी तुझ्यापाशी आलोय बघ. सर्जेरावाची माहिती? तुम्ही कोण त्यांचं? सर्जेराव माझा मुलगा आहे. त्याच्याबद्दल अहो आता तुम्हाला काय सांगू. अहो तुम्ही गावात नव्हतासा तर त्यानं माझी लय इज्जत काढल्या बघा. काय सांगतेस पुरी? अहो माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर नाही ती चोरी चाळ लावतोय, काय काय नाही ती बोलतोय आमसनी. तर माझ्या नवऱ्यानं पैसे दिले नाही म्हणून त्याला बांधून घातलेलं बघा. अहो कसं बस जीवाच्या करारावर मी त्याला तिथनं पळवून आणलंय माझ्या नवऱ्याला, तरी बी तो आम्हाला सुखानं जगून देत नाही. मला तर त्याच्या घरातली धुनी भांडी करायला लावली, म्हशीचा गोटा धुवायला लावला, त्यानं मला तर लय चळलं या. पुरे आज खरं आणि खोट तुझ्या तोंडानं मला ऐकायला मिळालं. तुझ्या अन्याय झाला यो. आता घराकडे जातो आणि त्याला कसं काय हिसका जाऊ तू सोडत नाही बघ. हा असं आहे. पण त्याला सांगू नका सा मी तुम्हाला हे सगळं सांगितलं म्हणून, नाहीतर तो आणि येऊन माझं छळ करल. नाही 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 नाही, तू तिची अजिबात काळजी करू नकोस. तो माझा मुलगा आहे, तो किती मला लबाड बोलला ते माझ्या अंतरात माहित आहे. असं गावात तो करतोय, मी गावामध्ये नाव कमीवतोय आणि तो नाव गमिवतोय. आता घराकडे जातो आणि तिची कातडी काढून वाळत टाकतो, सोडत नाही. तू मात्र काय घाबरू नकस. तुला अजिबात इथून पुढे तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. मला आबासाहेब म्हणते ती, गावात नाव कमीवलं मी आणि तो हरामखोर नाव घालवतोय, तिची कातडीच काढतो. बरोबर. हा स्टॉप बाई आता काय होतं या.